सर्वांना नमस्कार. अल्लड बायको या लव्ह स्टोरीचे 15 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तिला प्रवासाचा खूप कंटाळा यायचा, पण कधीतरी बाहेर फिरावं असं वाटायचं मुलांना. म्हणून तो म्हणाला, आपण 4 दिवस बाहेर जाऊ. पण ती म्हणाली, नको, तुम्ही जा सगळे. पण त्याला ती सोबत असावी असं वाटायचं. ती म्हणायची, मला सोडून जा, तिघे फिरून या. पण राजवीर तिला सोडून जातच नसायचा आणि ती सारखा तो ओरडतो प्रवासात आणि त्याची खूप कामं सांगतो. त्याचा फोन बघा, त्याला बडीशोप द्या, घाम पुसा, म्हणून त्याच्यासोबत जायचं ती टाळायची. मग ते बारकं म्हणायचं, बाबा हिला राहू दे इथेच, हिच्यामुळे आपल्याला पण फिरता येत नाही, चला आपणच जाऊ. आणि ती त्याला डोळे मोठे करून म्हणाली, आमच्या नवरा बायकोमध्ये तू बोलायचं नाही. ते म्हणायचं, पिल्लू, मग माझे पण बाबा आहेत. आणि राजवीरच त्या दोघांची भांडणं सोडवायचा. तिला वाटायचं सगळे गेले की निवांत घरात आराम करायला मिळेल. तिला प्रवासही झेपत नसायचा आणि बाहेर फिरण्याची हौस नव्हतीच. घरातच आराम करायला तिला आवडायचं. आणि जरी बाहेर गेले तरी तिच्या उतावीळ स्वभावामुळे तिला तिथं थांबू वाटत नसायचं. मग राजवीर चिडायचा, मग तिचा मूड जायचा आणि तिच्यामुळे सगळ्यांचा मूड जायचा. पण आता सगळ्यांना सवय झाली होती तिच्या या स्वभावाची. राजवीरच्या हट्टापुढे तिचं काही चालत नसायचं. ती बॅग भरायला बसली आणि तो तिच्या शेजारी बसला. आता बॅग भरण्याचा तर तिला भयंकर कंटाळा. हे तर हनीमूनला पाहिलंच होतं आणि तो तिला सूचना देत होता. ती म्हणाली, तुम्हीच भरा ना मग. तो म्हणाला, तूच भर, पण मी सांगतो तशी. ती म्हणाली, आयत्या बाजल्यावर बसून बाळंतीण व्हायची सवय आहे तुम्हाला, दुसऱ्याच्या जीवावर रुबाब करायचा. मग लग्न कशाला केलं, हे त्याचं नेहमीचं वाक्य. ती म्हणाली, लग्नाचे सगळे बेनिफिट तुम्हीच घ्या, मला तर तोटेच तोटे आहेत. रात्रीचा फायदा कोण जास्त करून घेतो, तो म्हणाला आणि ती हसायला लागली. राजवीर म्हणाला, चिडायला दम नाही, रुसायला दम नाही आणि हसायला सुद्धा दम नाही. आणि ती म्हणाली, त्यामुळे तर मला एनर्जी मिळते 3 वळू सांभाळायची. आणि राजवीर म्हणाला, आम्ही वळू आणि तू कोण, घोडी ना. मग गाडीतून फिरताना तिला भूक लागली की ती गाडी थांबवा म्हणायची. पण राजवीर फार चोखंदळ स्वभावाचा होता, लवकर गाडी थांबवायचा नाही. तोपर्यंत हिची भुकेनं वाट लागायची. इथेही उतावीळपणा, तिला दमच निघत नसायचा आणि ती चिडायची. जीव निघून गेल्यावर पाणी पाजणारा हा माणूस वेळेवर कधी काही देतच नाही असं म्हणायची. आणि जेव्हा ती म्हणायची की मला भूक लागली, गाडी थांबवा, त्यानंतर राजवीर साधारण अर्ध्या तासाने ते 40 मिनिटांनी गाडी थांबवायचा. एखादं चांगलं हॉटेल बघायचं आणि तिथं गेल्यावर पण पुन्हा तेच सुरू. लवकर एक टेबल सिलेक्ट करतच नव्हता तो. तिला मात्र गाडीचा त्रास व्हायचा. त्यामुळे कधी एकदा गाडीतून उतरेल आणि कधी एकदा एखादं टेबल पकडून बसते असं व्हायचं. मग ती जायची आणि एखाद्या टेबलवर बसायची. राजवीर मात्र इकडे तिकडे फिरणार, वॉशरूमला जाऊन येणार, हात धुणार आणि मग एखादं कोपऱ्यातलं कोणाचीही नजर जाणार नाही असं टेबल बघणार आणि तिथं बसणार. मुलांना सांगायचा, जा आईला इकडे बोलवून आणा. आणि तिला आता तिथून उठायचा खूप कंटाळा यायचा आणि ती खूप चिडायची. तिथे पाय आपटत जायची आणि म्हणायची, त्या टेबलला काही मुंग्या लागल्या होत्या का. तो म्हणायचा, इतक्या फ्रंट टेबलला बसतेस, येणारे जाणारे सगळे बघतात, तिथून चालत येतात जातात, त्यांच्या त्या घाणेरड्या चपला वगैरे, त्यातच खास बसशील, घाणेरडी कुठली. ती म्हणाली, पायवर घेऊन बसत नाही कोणी. तो तिला टोमणा मारत म्हणाला, तुला काय गं, तू तर उकिरड्यावर पण जेवायला बसशील. आणि ती चिडली आणि म्हणाली, आत्ताच्या आत्ता निघून जाईन मी इथून. मुलं म्हणाली, बाबा शांत बसा ना, कशाला तिला चिडवता. आणि तो शांत बसला. आणि आता तिचं डोकं चढलेलं असायचं आणि हा तिचं तिरकं बोलून बोलून आणखीन डोकं भडकवायचा. मोठा शांत असायचा, पण बारका मध्ये मध्ये चुरू करायचा आणि ती आणखीन चिडायची. हा गाढवना नेमका बापावर गेलाय, बोल घेवडा कुठला असं म्हणायची. मोठा माझ्यावर गेला आहे, तो शांत आणि हुशार आहे असं क्रेडिट घ्यायची. आणि राजवीर म्हणायचा, तू शांत कुठल्या अँगलनं वाटतेस, होय रे दादा, आहेही शांत असं मुलांना उद्देशून म्हणायचा. शांततेचा आणि सुमतीचा काडीचाही संबंध नाही आणि जर चुकून संबंध आला तर हा निव्वळ योगायोग समजावा असं तो म्हणायचा. आणि सगळे हसायचे, मुलंसुद्धा. आणि आता मेनू सांगताना सुद्धा पुन्हा ती चिडचिड आणि रागराग ती स्वस्तातलं बघायची.
राजवीर महागातलं बघायचा, बारका चमचमीत बघायचा आणि मोठ्याचं काही नसायचं. काहीही द्या गुपचूप खातो. त्यामुळे तिचं आणि त्याचं जरा एकमत व्हायचं कोणत्याही गोष्टीत. तिचं आणि राजवीरचं मात्र कुठल्याच गोष्टीत लवकर एकमत होत नव्हतं. तिला तर खूप भूक लागलेली असायची, पण ऑर्डर देताना सुद्धा तो कटकट करत बसायचा. ती म्हणाली, माझं काही ऐकायचं नसतं तर मला विचारायचं कशाला? स्वतःच ऑर्डर द्यायची ना. पण तो त्याच्या मनासारखं तिच्याकडून करूनच घ्यायचा. फार बिलिंदर होता तो. सारखी जबरदस्ती करायचा तिच्यावर. आणि ती म्हणाली, मी वर गेल्यावर ऑर्डर द्या बरं का. भुकीनं जीव व्याकुळ झाला आहे माझा. ती टेबलवर मान टाकायची. तो म्हणायचा, लागली रोग लागलेल्या कोंबडीसारखी झुरायला. जास्त तेलकट घेऊ नका, स्पायसी घेऊ नका, पोट बिघडतं, तो म्हणायचा. ती म्हणाली, तुम्ही म्हातारे झाले आहात, तुम्हाला पचत नाही, आम्हाला पचतं, आम्हाला खाऊ द्या. तुम्हाला पण प्रॉब्लेम होतील तेव्हा कळेल, असं तो म्हणाला. ती म्हणाली, जेव्हा होतील तेव्हा बघू. आणि पुन्हा त्यांचं तोंड सुरू व्हायचं. आणि ती इतकी वैतागायची. 2 घाससुद्धा हा माणूस सुखाने खाऊ देत नाही. देवानं याला बनवताना कोणता साचा वापरला होता काय माहीत, गेंड्याच्या कातडीचा. आणि राजवीर लगेच म्हणाला, अरे हो ना, हे तर मी आत्ताच म्हणणार होतो तुलाच, पण तूच म्हणालीस. ती दात ओठ खाऊन उठली. म्हणून मी कुठेच येत नाही यांच्यासोबत, मला अजिबात नाही आवडत. मग आता फिरण्यासाठी दुसरी बायको करू का? हो करा. मग ती आपल्या दोघांच्या मध्ये झोपेल, चालेल तुला? चालेल, पण आधी वय बघा आणि मग ठरवा. वयाचं काय तेव्हा, अजूनही 18 वर्षाची आणीन, कोवळी कोवळी, तेवढी धमक आहे माझ्यात. आधी एक आहे तिचं भागवा. निघाले दुसरी कोवळी कोवळी आणायला. बायका करून नुसत्या घरात आणून टाकायच्या नसतात, त्यांचं मागचं पुढचं कुणी बघायचं? तिला काय हवं नको ते, असा अर्थ घेऊन ती अल्लडपणात म्हणून गेली. आणि तो तिला शब्दात पकडत म्हणाला, तुझं मागचं पुढचं कोण बघतं ग? आणि ती हसायला लागली त्याचा अर्थ कळून आणि म्हणाली, तुम्हीच बघता, आणखीन कोण? मग राजवीर म्हणाला, मग त्यांचं सुद्धा बघीनच की मी. आणि ती गप्प बसली. आणि आता त्याला मच्छर चावायला लागले एकट्यालाच. कोपऱ्यातलं टेबल पकडलं होतं त्यानं. उगीच येणारे जाणारे बायकोच्या तोंडाकडे बघत बसतात. सुंदर होती ना, आणि त्याच्याकडे संशयानं बघतात, तिचा सासरा आहे की काय म्हणून. म्हणून तो नेहमी असाच कोपऱ्यात टेबल पकडायचा. तो म्हणाला, मच्छर का मलाच चावतायत? आता तो जरा सावळा होता. ती म्हणाली, त्यांना वाटत असेल की ते अंधारच आहे, म्हणून ते तिथं बसत असतील. आणि तो म्हणाला, नाही, माझं रक्त ना जास्त गोड आहे म्हणून ते पितात, आणि तुझं रक्त विषासारखं कडू, खूप विषारी आहेस तू. आणि ती म्हणाली, हो ना, इतके गोड आहात की मला तर डायबिटीसच होईल तुमच्या गोडव्यानं. आणि तुम्हीच माझं रक्त पिऊन पिऊन संपवलं आहे, म्हणून माझ्या शरीरात काहीच नाही, असं वाकडं तिकडं तोंड करत म्हणायची. मग अशीच एकमेकांवर शाब्दिक कोटी करत त्यांचं जेवण व्हायचं. आणि जर त्यानं सांगितलेला मेनू चांगला नसेल तर मग काय खरंच नसायचं राजवीरचं. हसत रुसत रागवत त्यांचा प्रवास व्हायचा. आणि शेवटी घरी येताना सुद्धा भांडतच यायचे. आणि मुलांना आपला फुकटचा कॉमेडी शो बघायला मिळायचा. आणि रस्त्यात एक छोटा मुलगा 5-6 वर्षाचा आईबाबांना खूप दमवत होता. लाथा मारायचा, बापाच्या चापटीत मारायचा, आणि तरी त्याचे आईवडील त्याला खूप समजवायचे. आणि तो हट्ट करत होता. हे बघून ती इकडे दात ओठ खातच म्हणाली, माझं जर पोरगं असतं ना तर इथल्या इथे उलटा टांगला असता. काय फालतू लाड. आणि आता असलं असेल तर त्यांच्या घरात कधीच बघायला मिळत नव्हता लाडाचा. आणि तिचं ते जरबेचं वाक्य ऐकून मागच्या सीटवरची मुलं गपगार झाली. आता घरी आल्यावर पुन्हा कशावरून तरी त्यांची कटकट झालीच. आणि तो म्हणाला, मीच जातो घर सोडून. ती म्हणाली, एकटं जाऊ नका, तुमची पिल्लंसुद्धा सोबत न्या. तो म्हणाला, हो नेतो की त्यांना, म्हणजे तू एकटी राहशील मोकळी, तुला तर तेवढंच पाहिजे ना. ती म्हणाली, मग जा एकटेच. आणि तो खरंच निघाला की घाबरून त्यानं जाऊ नये म्हणून त्याला उलट दम देत म्हणायची, जा तुम्ही, मग बघाच मी काय करते. दोन्ही मुलांना विष पाजील आणि स्वतःही आत्महत्या करेन. न्यूजपेपरमध्ये तुम्ही आजकाल बातम्या ऐकतच असाल की, मुलांना विष देऊन आईची आत्महत्या. माझ्या नादी लागू नका, मी खूप सर्किट आहे. आणि आता राजवीर जरा चपापला. आता हे ऐकल्यावर तोच काय, त्याचा बापसुद्धा गप्प बसेल. खरंच ही अल्लड होती, पण टोकाची हट्टीसुद्धा. आणि अल्लडपणात भीती घालण्यासाठी काहीतरी करून बसायची. आणि खरंच अनर्थ झाला तर, म्हणून तो शांत राहायचा. आणि ती मनातल्या मनात हसायची, आता कसा गप्प बसला, म्हणजे यांनासुद्धा भीती वाटते मला गमवायची, असं म्हणाली. मग दोघेही गप्प असायचे. वादळानंतरची शांतता असायची ती.
शांत असायचे दोघेही. मग इतक्या सगळ्या कडाकाच्या भांडणानंतर संध्याकाळी येताना तो मिठाई आणायचा. मुलं हात लावायला गेली की म्हणायचा, ही तुमची आहे, आईच देईल तुम्हाला, त्याशिवाय घ्यायची नाही. आणि ही दुसरी आईची स्पेशल आहे, माझ्या बायकोची आहे, त्याला अजिबात हात लावायचा नाही, ती तिच्या एकटीसाठी आहे, असं मुद्दाम मोठ्याने म्हणायचा. ती तशीच गाल फुगवून किचनचं काम करत असायची. ती सगळं ऐकायची आणि मनातच म्हणायची, एवढा एकच गुण चांगला आहे माझ्या नवऱ्यामध्ये, म्हणूनच यांना सोडून जाऊ वाटत नाही. आणि मग तरीही ती बोलायची मात्र नाही. गुपचूप चहा करायची, त्याच्या पुढे नेऊन द्यायची, कारण दुसऱ्या कुणी दिलेला त्याला चालतच नसायचा. तो तोंडाकडे बघायचा, पण ती डोळेच मिटून घ्यायची. दोघांची नजरानजर झाली आणि हसायला आलं तर, असं तिला वाटायचं, कारण हा रुसवा इतक्यात सोडायचा नसतो तिला. तो नुसता गालात हसायचा. मग तिच्या पाठीमागे येऊन उगाच म्हणायचं, माणूस रागात असलं की जास्त पटपट काम होतं ना. तरीही ती गप्प बसायची. मुलं मिठाईची वाट बघत असायची. ती मुलांना वाटून द्यायची त्यांची मिठाई, पण तिच्या बॉक्सला हातच नव्हती लावत. मग तो यायचा, बॉक्स उघडायचा, एक तुकडा घ्यायचा, तिला पाठीमागून घट्ट मिठी मारायचा, मानेवर किस करायचा आणि तिच्या तोंडासमोर मिठाईचा तुकडा न्यायचा. आणि ती तर याचीच तर वाट बघायची, कारण ही तिचा रुसवा काढण्याची त्याची नेहमीची पद्धत. पण तरीही लटकारा गाणत म्हणायची, मला नको जा. तो तरीही गुपचूप तसाच तिच्या ओठांवर मिठाई ठेवायचा. ती ओठ उघडत नव्हती. मिठाई अक्षरशः चुरा होऊन खाली पडायची, पण ती तोंड उघडत नव्हती. मग त्याच्या लक्षात यायचं आणि म्हणाला, अच्छा, फिल्मी स्टाईलने मिठाई खायची आहे का बायकोला, पिक्चरमध्ये खातात तशी. मग तो मिठाईचा तुकडा त्याच्या तोंडात पकडायचा आणि त्याचं तोंड तिच्या तोंडाजवळ न्यायचा. आणि आता तिला धीर धरवत नसायचं आणि ती त्याला तसाच बेडरूममध्ये ढकलत न्यायची. त्यांची बेडरूम किचनच्या जवळच असायची आणि मुलांची लांब होती. आणि बेडरूममध्ये गेलं की दरवाजा लावायची, त्याच्या गळ्यात हात टाकायची आणि तो मिठाईचा तुकडा खाण्यासाठी त्याच्या तोंडात तोंड घालायची. आणि मग दोघेही अलगद त्यांचे डोळे मिटायचे. आणि सगळं कसं गोड गोड वाटायचं. आणि तो सगळी मिठाई तिच्या तोंडात ढकलायचा आणि ती तिच्या तोंडातून त्याच्या तोंडात ढकलायची. मग तो मिठाईचा तुकडा खाऊन कधी संपायचा तेही कळायचं नाही. आणि ते एकमेकांचे ओठ जीभ खात बसायचे आणि दोघेही एकमेकात हरवून जायचे. आणि ती त्याला म्हणायची, आता सोडा ना, बास होता, मला स्वयंपाक करायचा आहे. तो म्हणाला, राहू दे, तुला कंटाळा आलाय ना, आज बाहेर जाऊ. ती म्हणाली, मी चला म्हणले असते तर नसता आला ना. आणि तो म्हणाला, आणि मी घरी स्वयंपाक कर म्हणालो असतो तर तूही चिडली असती ना, मग आता चल ना हॉटेलमध्ये. नको ना, ती म्हणाली, सारखं सारखं बाहेरचं खायला नको, घरीच करते. असे हे दोघे गुलूगुलू बोलायला लागले की एकमेकांचं बरोबर आहे हे पटायचं. मग तो तिला आणखीन घट्ट पकडून तिची पाठ ढिली होईपर्यंत दाबायचा आणि नाजूक सुमतीची हाडं दुखायची. ती ओरडली की म्हणायचा, किती गं नाजूक आहेस तू. ती म्हणाली, मग आहेच मी नाजूक, बघा माझी बोटं हनुवटी पहा, यावरून कळतं मुलगी नाजूक आहे की नाही. आणि तो म्हणाला, पण हे नाजूक तोंड किती जास्त बोलतं. ती म्हणाली, तुम्ही तर कधी माझं कौतुक करतच नाही, माझ्या ओठांचं, बोटांचं, डोळ्यांचं. तो म्हणाला, झाला पुन्हा अल्लडपणा सुरू. मग तो म्हणाला, तुझं हे नाजूक बोट भेंडीसारखं, डोळे बटाट्यासारखे, टपोरे, नाक मिरचीसारखं, ओठ बिटासारखे लाल, दात मक्याच्या कणसासारखे. आणि ती म्हणाली, तुम्हाला काय अख्खी भाजी मंडई घरात आणायची आहे का, तेवढंच शिकवलं वाटतं शाळेत, गुलाब, मोगरा, जाई जुई असली फुलं शिकवली नव्हती का शाळेत. मग ती म्हणाली, अहो मी पटकन आवरते आणि तोपर्यंत मुलांना अभ्यास देते. अगं राहू दे ना, त्यात काय एवढं. असं नाही, अभ्यास झाला तरच हॉटेलमध्ये जेवायला नेणार त्यांना, नाहीतर आपण दोघंच जायचं, त्यांना डाळ भात करणार आणि मग काय सगळा अभ्यास पूर्ण. राजवीरला असलं कधीच टेन्शन नव्हतं, कारण ती म्हणायची, उद्या मुलं नाही शिकली तर मलाच बोलतील सगळे. बापाला कोणी बोलत नाही. आई नोकरी करते हे माहीत असूनही म्हणणार, काय गरज होती नोकरीची मुलांना वाऱ्यावर सोडून. शेवटी काय तर सगळं खापर आईवरच फुटतं. हे मात्र तिचं बरोबर होतं. काही झालं तरी प्रसंगी सगळा माहीत असणारा, आपल्यासोबत राहणारा नवरासुद्धा मुलांच्या अपयशाचं खापर आई आहेस म्हणून बायकोवरच फोडतो. म्हणून ती आहे त्या वेळेत साम दाम दंड भेद वापरून मुलांना सगळी शिस्त लावत होती, कारण तिला समजून सांगत बसायला वेळ नव्हता. छडी लागे छमछम, विद्या येई घमघम, असेच आपण शिकलो तेच योग्य होतं, असं ती म्हणायची. मग आज जेवण करत असताना त्याच्या ताटात केस सापडला. राजवीर म्हणाला, हे काय आहे.
तुला तुझी चूक दाखवली, बोललं की खूप राग येतो ना, आता काय करायचं बोल. त्याच्याशी वाद घातला तर विथ प्रूफ तो खूप झापणार. म्हणून ती जीभ चावून माघार घेत लाडात येत म्हणाली, मग माझा केस नाही का खाऊ शकत तुम्ही? माझ्यावर प्रेम करता ना? तो म्हणाला, मग तुझी नखं पण दे ना, ती पण खातो. आणि ती खूप हसली आणि म्हणाली, घ्या ना हो समजून, सॉरी. आता तिनं असं पांढरं निशाण दाखवलं म्हटल्यावर तो तरी काय बोलणार. आणि म्हणाला, तुला चांगलाच इंगा दाखवला असता गं, पण आता तू सॉरी म्हणालीस म्हणून सोडून देतो. तू माझी बायको आहेस म्हणून मी निदान चांगला तरी वागतोय. दुसरी एखादी जास्त आगाऊ असती तर माझ्याजवळ राहिलीच नसती. मी खूप वाईट माणूस आहे. आणि ती म्हणाली, माझं असं नाही, मी खूप चांगली आणि शांत आहे. पण तुमच्या या वाईट स्वभावामुळे मला कधी कधी वाईट वागावं लागतं. नाहीतर मी इतकी चांगली आहे की शांत समजूतदार नवऱ्याची पूजाच केली असती. आणि म्हणाली, माझी मैत्रीण काय म्हणते माहीत आहे का? आणि ती सांगायला लागली, तिची एक मैत्रीण होती, तिच्याशी ती सगळं शेअर करायची. तो रागावला, त्यानं प्रेम केलं, त्याचं जोक सगळं सगळं तिला सांगायची. आणि उठसूट नवऱ्याचं कौतुक. आणि एकच विषय, तिला तर त्याच्याशिवाय करमतच नसायचं. किती बोलावं त्याच्याविषयी आणि किती नाही असं व्हायचं सुमतीला. मग मैत्रीण म्हणायची, सुमती अगं तू कोणत्या जमान्यात राहतेस? आजकाल कोण ऐकतं गं इतकं नवऱ्याचं? आणि तू स्वतः कमावते आहेस तरी त्याच्यावर का अवलंबून राहतेस प्रत्येक गोष्टीसाठी? आणि सुमती म्हणायची, कारण माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, अगदी जीवापाड. अगं इतका नवरा विचित्र आहे तरी इतकं वेड्यासारखं प्रेम करते त्याच्यावर, मान देतेस. जर शांत संयमी असता तर तू ना नक्कीच त्याची पूजा केली असती बाई. आणि राजवीर म्हणाला, आजच्या आज ती मैत्रीण सोडायची. माझ्या बायकोला फेतवते काय ती? थांब, तिच्या नवऱ्यालाच सांगतो आता. सुमती म्हणाली, नाही मी सोडणार तिला. तो म्हणाला, नवरा हवा की मैत्रीण? ती नाराज होत म्हणाली, नवरा. त्याचं समाधान झालं. मग तो म्हणाला, असू दे, तुझी मैत्रीण. अगं तुझी तर तुझ्या आईचं ऐकत नाही, ती तर मैत्रिणीचं कधीच ऐकणार नाहीस, मला माहीत आहे. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि ती आश्चर्यचकित होत म्हणाली, खरंच? तो म्हणाला, हो मग. आज त्यानं तिच्यासाठी गजरा आणला. तो खूप रोमॅन्टिक मूडमध्ये आला होता. तो तर तिला खूप आवडायचा गजरा. पण ती म्हणाली, नको ना असा झोपताना घालायला, चुरगळून जाईल, त्यापेक्षा उद्यासाठी राहू द्या. तो म्हणाला, मी तुला उद्या आणखीन दुसरा आणून देतो. ती म्हणाली, नको ना पैसे वाया घालवायला. आणि तिनं तशीच तयारी केली. तो मुलांना झोपवून आला आणि ती दरवाजा मागे लपली होती. तिनं त्याला पाठीमागून मिठी मारली आणि मोठ्यानं म्हणाली, राजवीर आय लव्ह यू. आणि तिचा हा वेडेपणा पाहून तो म्हणाला, अगो हळू, ऐकेल ना कोणीतरी. ती म्हणाली, मुलं तर झोपली आहेत, आता नाही उठत. तो म्हणाला, पण भिंतींना कान असतात, त्या ऐकतील ना. आणि ती अल्लडपणा करत म्हणाली, राजवीर पाटील, भिंतींना कान असतात पण तोंड कुठं असतं जे ऐकलं ते सांगायला? असं म्हणत पुन्हा खूप खूप हसून जोरात ओरडली, आय लव्ह यू नवरोबा. आणि त्यानं तिच्या तोंडात तोंड घालून तिला गप्प केली.